पुण्यातील एका 6 वर्षाच्या चिमुकलीची ही कथा असून तिला तब्बल 8 महिने सतत खोकल्याचा त्रास होत होता। सुरुवातीला तिच्या आईवडिलांनी हा साधा सर्दी खोकला असावा असं समजून त्याकडे दुर्लक्ष केले। मात्र हळूहळू दिवस आणि महिने सरत गेले तरी खोकला थांबायचं नाव घेत नव्हता। विशेषतः रात्री झोपताना तिची अवस्था अत्यंत वाईट व्हायची। ती झोपेतून अचानक दचकून उठायची, तिला खोकल्याची उबळ यायची आणि काही वेळा तर तिचा श्वास कोंडल्यासारखा व्हायचा। मुलीच्या पालकांनी तिला अनेक स्थानिक डॉक्टरांकडे दाखवले। तिला विविध प्रकारची औषधं, कफ सिरप आणि अँटीबायोटिक्स देण्यात आले। औषध सुरू असेपर्यंत काही दिवस आराम वाटायचा, पण औषध बंद होताच पुन्हा तोच त्रास सुरू व्हायचा। मुलीच्या सततच्या खोकल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची झोप उडाली होती। या काळात मुलीच्या अनेक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या। तिची रक्त तपासणी झाली, छातीचे एक्सरे काढण्यात आले आणि डॉक्टरांनी तिच्या फुफ्फुसांची कसून तपासणी केली। काही डॉक्टरांनी तिला दमा असण्याची शक्यता वर्तवली तर काहींनी हवामानात बदलाचा परिणाम असल्याचं सांगितले। परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल येत होते। त्यामुळे नक्की आजार काय आहे हे शोधण्यात डॉक्टरही अपयशी ठरत होते। सततच्या त्रासामुळे ती मुलगी आधीसारखी खेळत नव्हती। तिची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्यानं ती दिवसभर थकलेली दिसायची आणि तिचे अभ्यासातही लक्ष लागत नव्हते। अखेर तिच्या पालकांनी तिला पुण्यातील एका छोट्या खाजगी रुग्णालयात दाखल केले। तिथं डॉक्टरांनी तिच्या आजाराचा संपूर्ण इतिहास समजून घेतला। एक दिवस डॉक्टर केबिनमध्ये मुलीच्या आईशी चर्चा करत होते। त्या खोलीत डॉक्टर, मुलगी, तिची आई आणि एक नर्स उपस्थित होती। चर्चा सुरू असतानाच अचानक तिथं उभी असलेली नर्स जोरात खोकायला लागली। डॉक्टरांनी विचारल्यावर नर्सनं सांगितलं की मुलीच्या आईनं लावलेल्या परफ्यूमचा तीव्र वास तिला सहन झाला नाही, म्हणून तिला खोकला आला। नर्सचे हे बोलणे ऐकून डॉक्टरांच्या डोक्यांचा प्रकाश कवडसा पडला। त्यांनी आईला विचारले की ती ही परफ्यूम रोज वापरते का? आईंनी होकार दिला। डॉक्टरांनी तात्काळ आईला काही दिवस परफ्यूम, सुगंधी स्प्रे किंवा तीव्र वासाच्या वस्तू वापरणं पूर्णपणे बंद करायला सांगितलं। डॉक्टरांनी स्पष्ट केले की काही लहान मुलांचे श्वसन मार्ग अत्यंत संवेदनशील असतात। परफ्यूम, एअर फ्रेशनर किंवा अगरबत्तीच्या तीव्र रासायनिक सुगंधांमुळे त्यांच्या श्वसन मार्गात जळजळ होऊन अलर्जीचा त्रास होऊ शकतो। घरच्यांनी डॉक्टरांचा सल्ला मानून घरातील सर्व सुगंधी वस्तूंचा वापर बंद केला। आश्चर्य म्हणजे अवघ्या 15 दिवसातच त्या मुलीचा 8 महिन्यांपासून न थांबणारा खोकला पूर्णपणे गायब झाला। जी गोष्ट आई रोज सहज वापरत होती ती तिच्या मुलीच्या एवढ्या मोठ्या त्रासाचं कारण ठरली होती। हे समजल्यावर आईनं डोक्याला हात लावला। एका नर्सला आलेला अचानक खोकल्यामुळे या भयंकर रहस्याचा उलगडा झाला।